कायद्यानुसार संपूर्ण रिहॅबिटेशन दिल्याशिवाय तुम्ही ॲक्विजिशन करूच शकत नाही. असं असताना सरकार आमच्यावर अन्याय करतो. भीक घातलेल्या सारखे म्हाका त्यांनी 3.5 लाखाचो चेक दिलो. आता सरकार आमचा आपल्याला वाटता. सावंत हो डायनेमीक लिडर आसा बहुजन समाजाचो. ताणें भारतीय जनता पार्टीचो एजेंडा चलोवपाचो ना, ताणें बहुजन समाजाचो एजेंडा चलोवपाक जाय. गव्हर्नमेंट गरीबांक मेळ्ळी ना जाल्यार कोणाक दितलो न्याय? यांनी गव्हर्नमेंटाने सगळ्या शेतकऱ्यांक फसयलेले आहात. नमस्कार, इन गोवाच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. आज आम्ही आलेलो आहोत मोपा येथे. तुम्हाला माहीतच असेल की 3 वर्षापूर्वी मोपा विमानतळासाठी 2 घरे जमीनदोस्त करण्यात आली होती. या घटनेला आज 3 वर्ष पूर्ण होत आहेत. 3 नोव्हेंबर 2017 मध्ये ही घरं पाडण्यात आली होती. कुटुंब होतं साळगावकर आणि तळकटकर. आज या कुटुंबाची काय परिस्थिती आहे, त्या घटनेनंतर काय काय घडलं आणि कशा पद्धतीनं त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे, या सगळ्या गोष्टींवरती आज आम्ही थेट बघणार आहोत की नेमकं या कुटुंबासोबत काय झालेलं आहे आणि पुढे ही गोष्ट कशा पद्धतीनं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कोणकोणते प्रयत्न सुरू आहेत ते आम्ही जाणून घेणार आहोत. पुन्हा एकदा सांगते, या घटनेला 3 वर्ष झालेली आहेत. गेल्या 3 वर्षापासून या कुटुंबाकडे कुठच्याही सरकारी यंत्रणेनं म्हणा किंवा कुठच्याही राजकीय नेत्यांनी ढुंकून सुद्धा पाहिलेलं नाही. तर आज इन गोवा या कुटुंबाकडे जाणार आहे आणि जाणून घेणार आहे नेमकी परिस्थिती काय आहे. चला तर मग. आमचे घर सगळे रेडी झाले. ते बरे 150 स्क्वेअर मीटर असले आणि ते सरकारान तेव्हा रातचे येऊन मेजले सुद्धा आणि ते 150 झाले स्क्वेअर मीटर. हे वक्ता लीला मोहन कलेक्टरान ऑर्डर काढली तेव्हा 144 स्क्वेअर मीटर जमीन ह्या घर झाले आणि हांवें बांधकाकीनी मेजलेले की त्यांना 144 स्क्वेअर मीटर असले आणि ते त्यांना ते रात्री येऊन गव्हर्नमेंटाच्या माणसांनी मेजलेले. ते आमकां त्यांना मेजले ते काय खबर ना. 14 धनगर असले मी त्यांना सकाळी सनद दिली. त्या दिसा किरे घडलेले 2017 जी या गजालीक आता 3 वर्सां झाली. किरे नेमके त्या दिसा घडलेले? ते दिसा दुसरे दिसा लग्न जावपाचे असले माझे आणि त्या दिसा 6:30 सुमार कलेक्टर, पोलीस कोटेशन आणि सगळे पंचायत बॉडी सगळे येऊन गाडी सांगू लागलो. ईशान सावंत आपले प्रॉपर्टी नव्हते सांगपा लागलो आणि वडून काढले आणि पोलिसांक हाडले आणि घर मोडल्यान आमचं. घरान त्यांना कोण कोण रावताली तुमच्या? त्यांना आम्ही रावतालो, बाबा रावतालो, बहीण रावताली. ती काय आम्ही त्या ठिकाणी. बरं, ही कारवाई जावच्या पहिली तुमका किरे सरकारच्या वतीन, प्रशासनाच्या वतीन, पंचायतीच्या वतीन बी किरे इंटिमेशन्स आयिल्ले? तसे काय येऊन ना 2012 एक 13 नोटीस दिली की तुम्ही पैसे घ्या म्हणा. आम्ही त्यांना जाब दिला की आमची केस हा कोर्टान, आम्ही पैसे घेऊन कोर्टाचो निर्णय जाता की आम्ही पैसे घेतो म्हणून सांगले. मागीर ती केस भायर पडली 2010. सो 2012 तुमका नोटीस आयली, तातून किरे सांगलेले तुमका सरकार? 35 रुपया पैसे काढलेले आमका जमिनीचे. ते आमचे केसी चालू असले सुप्रीम कोर्टान. ते आम्ही सांगला सुप्रीम कोर्टान केस चालू हा, त्याचा निर्णय जाता की आम्ही
मग डिमांड घालून पैसे घेतो ना चांगले. गटकर साहेब, तुमचे घराबद्दल असे उलयले जातात, त्या जागेबद्दल असे उलयले जातात की ते बेकायदेशीर असा, सरकारीच जागो असा असे सरकारचे म्हणणे असा. तुम्ही कितें सांगतले? घर खरेच बेकायदेशीर आसातले काय तुमचे? सरकारी जागो म्हणजे आमचे खूप पूर्वजांचाच जागो होतो, थंय सरकार नसलोच. मागीर सरकार जाला तो 2012 उपरांत. हा, ते घराबद्दल कितें सांगतले तुम्ही? तुमचे कडे कितें पुरावे असा की थंय घर आशिल्ले म्हणून? असा पंचायतीन आमचे हे खंयचे पेपर? हे एक 14 उतारो. एक 14 रघुवीर उतारो. बापूय माझो रघुवीर तळकडकर नाव असा? हो. हा. ओके. आणि ह्यो सायटीचो 116(2). हा, तातून बी असा. हे इलेक्ट्रिक बिल नाव कोणाच्या नावावर असा बिल? सुरेश रघुवीर तळकडकर. पयस पयस. आणि कितें असा? आणि हे हाऊस टॅक्स. हा, तुम्ही हाऊस टॅक्स हो 2008 भरतालो पंचायत. मागीर ह्यो हाऊस टॅक्स दुसरीतली. आणि हे पंचायतीन बरोवन दिला की 2008 स्टार्ट केला त्यांनी हाऊस टॅक्स. आणि आपण घेतालो माझ्या घरा सुद्धा मोडले त्या घरात. आणि हे डीडी भरलेली सेंट्रल बँकेन की खाम्यांक पैसे भरलेले 2,500 इलेक्ट्रिक कनेक्शनाक. हेरिंगेन आमकां बोलपाक जाय, पण ते हेरिंगेन आमकां मोपा एअरपोर्टाच्या बोलाकच दिना ना की भायले सगळे लोक इल्यान थंय झगडी केली आणि आमकां धांवडले थंय. कोणाक दिल्ले लेटर? करून हेरिंग आसली मोपाल, म्हणजे स्थानिक लोकांक प्रॉब्लेम काय जातलो तो गव्हर्नमेंटाक कळोवपाचो. थंय कितके 5-10,000 लोक इले भायले, आणि जे स्थानिक गावातले लोक बोलपाक गेले तांकां बोलांक दिना. आणि थंय अशें थरले की एअरपोर्ट सगळ्यांक गोंयान जाय वचूंक ना. बरं साहेब, म्हाका सांगात, तुमचो व्यक्तिगतरित्या ह्या मोपाक विरोध असा काय सपोर्ट असा? आमचो विरोध नसलो, आमकां स्थानिक लोकांक काय जाय आसले न्हू. आता रिहॅबिलिटेशन करतले आणि कितें करतले ते आमकां मोपा एअरपोर्ट ऑथॉरिटीन आमकां इन्वॉल्व करूंक ना भितर. तुमचेर अन्याय झालो झालो आणि फसवणूक. फसवणूकच आहे. आपणाक जाय तसे खुर्चेर बसान त्यांच्यानी सर्वे केले, त्या जाग्यार काय हातान येऊन भोवकय ना. थंय काजू माडा शेतीची जमीन हा ती त्यांच्यानी भोवकन ना. तो माझो बाबा घर मोडल्या उपरांत एका वर्सान तो टेन्शनान ह्या एक्सपायर जालो. किरे घडले त्या दरम्यान जेन्ना घर मोडले त्याच्या उपरांतूच रोखडेच किरे घडले? म्हणजे ते आमचे एक लाखाचे उत्पन्न ते सगळे ते काजी म्हणते सगळे झाडा असली त्याचे आमचे सारखे चलताले पळय. सगळे थंय सगळी झाडा म्हणटू सगळे कितें कितें असले, केळीची म्हणा नाका थंय कितें आई आमची पयली मागीर सांगूंक लागले सगळे लावपाक खावपाक सगळे भाजीपालो मेळटाले. आता ते ना आमची सगळे विकते हाडचे पडटा. आणि तशें म्हणटू कामा धंद्याक जाय न्हू. पयलीं का आमचो बाबा आहे ना, बाबा आमचो शेतकरी. त्या बाबान ते घर बघूनच आमचो बाबा हे झालो नव्हतं मागीर. नाल्यार आमचो बाबा अशी काय बरो असलो, त्या हेतून तेका एक ह्या कसो झालो, धक्को कसो बसल्या सारको आलो. तितून तो शिकत जायत गेलो. आणि सरकारान आज सुद्धा हे करूंक ना पळय. अजून 3 वर्सां जाली तरी कितें तरी तेचे पळोवंक जाय असले. आता धनगरांक इतले कोटीचे ह्या दिली, जागा दिली, घरा बांदून दिली, आणि तेकाच कित्याक दिवना, आमचेरच कित्याक अन्याय केलो. तुमका खंय तरी म्हटले होता की तुमचे घरूच बेकायदा आसले म्हणटा? हो, ते 2013 बांधले. 2013 ते झाडाक त्या घरांक वयले. आता सगळे जे इल्लले मामलेदार कलेक्टर सगळे इल्ले, तेंका ते घर बघून कळान 13 घर बांधल्या ते तसे आसता घर. 13 घर बांधून काय आमचो बापूय काय मोठो मंत्री असलो, गव्हर्नमेंट सर्व्हिस सोमते घर उभे कर काय बरे बांध. ते इल्ले त्यांनी भावान त्यांनी पळय कामाक रावान कसले दीस काढून त्यांना बशीन येतो हांगा इतले पयसून बांबोळेसून इतले दीस इल्ले पैसे करून त्यांनी ते घर बांधले. त्यांना पहिली ते बाबाच्या टायमार आणि कसे असले चुट्टांचे असले बश्टे पाल्याचे, मग पत्रे घातले, मग हेनी ते सारखे केले. कोणी हे सुरेशान ते सारखे केले. मागीर बाई आमची दिव्यान रावताली पयली. दिव्यान सगळी कामां करताली, रातची मी दिव्यान रावताली ती.
कट्टेन भरून पाणी ते टाकी आधी ते टाकी गेले कट्टेन भरून पाणी झाडा लायलेली काजी लायलेले ते कट्टेन असे कोण मारताली कट्टेन भरून पाणी घालताली झाडांक तसं करून ते संसार केले जावं आमचे शेत भात मीठ पहिली सगळी शेतातच करीत न्हू आमची ह्या करीत कुटी दळी ते सगळे उडीद कुळी सगळं दळूनच आम्ही भाकरी मीठ खायला गेली काय घातले त्यांना आम्ही पळवू ना ते सांगता की हे आता किती सांगता तेरान घर जाल्ले म्हणटा ते तेरान घर जाल्ले आम्ही इथली असताना थंय बसताली आईच्या फुडें आई ती दळटाली कांडटाली ती त्यांना आणि तेरान घर जाले असे असता तेरान घर जाल्ले तर बरे हा तेरान एकदम डायरेक्ट कोणा उखलून तसं पैसे का जाय न्ही बरोबर. आई आमची शेतकरी बाबा आहे आमचो शेतकरी किती चालता ते झाडा पेडालाच आमचे चालता म्हणून सरकारच्या एकूणच या सगळ्या धोरणाबद्दल म्हणा किंवा त्यांची जी भूमिका आशिल्ली तुमच्या प्रती कितें दिसता तुमका कितलो अन्याय जाल्लो आसा तुमचे खूप अन्याय झालो हे ते म्हाका अशें दिसता हे ब्रिटीश काळान सुद्धा असे जाले नसले असे कोणाचे अन्याय आता धंगरांक दिले म्हटले आमकांच कित्याक तशें केला आम्ही काय त्यांना विरोध करपाक गेले सरकाराक कितें केला केल्या उपरांत तेंच्यांनी आमचे मोडल्या उपरांत आम्ही त्यांना हे केला त्याच्या आधी विरोध केला त्याच्या आधी आमचे सरकाराबद्दल आमच्याकडे काय ज्ञान असले न्हू येताले ते कितें आधी आम्ही त्यांना कितें हेच करूंक नसले मोपाक तुम्ही विरोधूय करूंक ना नाशिल्लो त्यांना कितेंच विरोध कर जेन्ना तेंच्यांनी घर मोडले आमचे तेन्ना मागीर कोणाक हे दिसचे ना संसार तो घर ते मठी ते सगळे तेंच्यांनी आमचे ह्या उडयले नाश करून उडयले आमकां कितें घरातले काडूंक दिवना तेंच्यांनी पोलीस प्रोटेक्शन हाडून आमकां हातीक धरून भायर काडली तेंच्यांनी आपल्या घरातले आपणाक कोण भायर मी सुद्धा असले तेन्ना म्हणजे लगीन जालें म्हाका डायरेक्ट लेडीज पोलीस आसली आणि सगळे प्रोटेक्शन पोलीस घेऊन येयले न्हू डायरेक्ट भायर काडले आनी तुमी घरान रावन नासले म्हणाले आमकां कोणी सांगले तुमी घरान बसान रावा म्हणून आमी घरान बसान रावची गेले म्हटल्यार तेंच्यांनी आमकां भायर काडले डायरेक्ट भायर काडले भायरच कशी घेयनच घरान हे असता की न्याय मागपा खातीर तुम्ही कोणाकोणाकडे गेले आणि त्यांच्या कडल्यान तुमकां कसो प्रतिसाद मेळ्ळो आम्ही कोणाकडले कोण मंत्री येयलोय ना केन्ना तो एक सोपटो येयल्लो तोय मागीर चेंज जालो तेणी कितें आमची चौकशी घेतली ना मागीर म्हणजे ते असतात न्ही मागीर पॉलिटिक्स मागीर तेंच्यांनी सोपटे तेणी सुद्धा आमची मागीर चौकशी केली ना फक्त आमकां मागीर कोणी ते सर तळावणेकर आनी केरकर मी तेंच्यांनी ते परिस्थितीत आमकां थंय खावंक सुद्धा पाणी पितले म्हणून त्या टायमार असे तेंच्यांनी आमकां कितें खावपाक बी धाडून दिले त्या टायमार पाणी बी दिले नाल्यार आमी अशी जाल्ली मदत अशी कोणीच करूंक ना त्या टायमार म्हणून कोणीच करूंक ना अशें तेंका अशे आमी केन्ना तेंका हे करूंक नासले बाबूक आमी परस काड्या बाबू निवडटना आमी परस काड्या सुद्धा गेल्ली मी गेल्ले परस काड्या ते ग्राउंडार बाबू इल्लो परत हांवें सुद्धा एकदा इल्लो तेव्हा मी सुद्धा गेल्ले आमी गेल्लो तेव्हा आमी तेका निवडून घालचो कांयच प्रश्न नासलो पण आता तेणी आमचेर फाट फिरयली कित्याक कोण असता न्हू गावात ही दुश्मनी आसता म्हटल्यार तेणी सगळ्यांक सारखे रावंक जाय माझे मत कशें आहा सगळ्यांक सारखे मंत्र्यान सगळ्यांक सारखे रावंक जाय शेजाऱ्यांचे ऐकले हेचे ऐकले तेचे ऐकले म्हणून दुसऱ्याक हे करूं जायना स्थानिक आमदाराकडे तुम्ही केल्लो पण प्रयत्न वचून होय होय कितें म्हणटाले तेणी कितें हे फोन केल्लो भावान पण तेणी ना म्हटले आपल्याकडे काय ना ते म्हटले आपल्याकडे काय जावचे ना म्हटले सरळ सांगले त्यांनी डायरेक्ट हे केले असे 2 दिवस मी त्यांनी अशी मुजत दिता ती तशी सुद्धा त्यांनी दिली ना डायरेक्ट हे केला ते घर मोडटा की न्ही हांवें मागीर कोर्टान केस घातली कोर्टान केस 4-5 तारीख जाली आनी सिव्हील एविएशन डायरेक्टरान एक 3.5 लाखाचो चेक काडलो कोर्टान घेवन येयलो जी तो म्हाजेर सामको अन्याय जालो भीक घातलेल्या सारखे म्हाका तेणी 3.5 लाखाचो चेक दिलो कायद्यानुसार संपूर्ण रिहॅबिटेशन दिल्याशिवाय तुम्ही ॲक्विजिशन करूच शकत नाही असं असताना सरकार आमच्यावर अन्याय करतो भीक घातलेल्या सारखे म्हाका तेणी 3.5 लाखाचो चेक दिलो आता सरकार आमचा आपल्याला वाटता सावंत हो डायनेमीक लिडर आसा बहुजन समाजाचो ताणें भारतीय जनता पार्टीचो एजेंडा चलोवपाचो ना ताणें बहुजन समाजाचो एजेंडा चलोवपाक जाय
गव्हर्नमेंट गरिबांक मेळ्ळी ना जाल्यार कोणाक दितलो मगे? यांनी गव्हर्नमेंटाने सगळ्या शेतकऱ्यांक फसयलेले आहात. मागील 3 वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी लढता. ह्या 3 वर्सांत तुम्ही कशा पद्धतीन हाचो पाठपुरावो केल्लो आसा आणि कितें कितें समस्या तुमकां ह्या दरम्यान आयल्या? पळय, जेन्ना घर मोडलें तेन्ना आमी गोवा कुळमुखर संघर्श समिती, तशेंच युनायटेड बहुजन आनी बोडगेश्वर एक संघटना आसा म्हापशां, हे तिगांयनी जे मोडिल्लीं घर आसा थंय आमी धांव घेतली आनी प्रत्यक्ष पाहणी केली आनी आमकां कळ्ळें की बाबा ह्या लोकांचेर खरोखरच अन्याय जाला. आनी ताजे नंतर आमी एक तीव्र आंदोलन चालू केलें. म्हणल्यार वता वता थंय आमी लोकांक सांगलें की बाबा रे, ह्या लोकांचेर जे मोपाचे रहिवासी आसात, तांची घरां आशिल्लीं थंय, तांची जागा आशिल्ले, जे कूळ आशिल्ले थंयचे, ते मालक आशिल्ले, लोकांचेर असो अन्याय जाला की ह्या लोकांक तुमी सपोर्ट करपाक जाय. ताजे नंतर आमी हे कुटुंब जे पळय आसा ते भंडारी समाजांतल्यान येता. म्हणटकीर आमी भंडारी समाजाचो जो अध्यक्ष आसा अनिल होबळे, ताकाय वचून मेळ्ळे आनी ताका सांगलें की बाबा रे, असो असो अन्याय ह्या समाजाचेर जाला. आनीक एक वटेन धनगर समाज आसा, जे धनगर समाजाक जवळ जवळ 30 कोटी सरकारान खर्च केला, रिहॅबिलिटेशन पॅकेज दिल्या, तांकां नोकरी दिल्यात, तांकां घरां दिल्यात, तांकां गोठे दिल्यात आनी चरपा जमीन दिल्या. म्हणटकीर हे जे घराचे जे पळय लोक आसात, सुरेश तळगटकर आनी दुसरो तो नारायण साळगांवकर, ह्या दोगांयचेरच अन्याय जाला. कित्याक तांकां ती पॅकेज मेळ्ळ्या पळय न्ही 1.5 लाख 3.5 लाखाची, ती सामकी अक्षम म्हणल्यार भीक घातिल्ल्या भशेन आसा. ताजे नंतर आमी मांद्रेचो जो हो आशिल्लो आमचो MLA आशिल्लो सोपटे, ताकाय हांगा हाडून दाखयलें की प्रत्यक्षांत पळय कितें जाला तो अन्याय. आतां जर तूं पाठपुरावो कर, सरकारा कडेन तूं तुजें घराणें आसा तें घाल, ह्या लोकांक न्याय मेळपाक जाय, ह्या लोकांक हक्क मेळपाक जाय, कित्याक ते भुमिपुत्र हांगचे. ताजे नंतर आमची एक संस्था आसा, भारत मुक्ती मोर्चा, तशेंच बामसेफ आनीक बहुजन क्रांती मोर्चा, ही म्हणल्यार राष्ट्रीय लेवलची एक संघटना आसा. ते राष्ट्रीय संघटनेक आमी पुण्या वचून मेळ्ळे, मुंबय वचून मेळ्ळे, दिल्लीक वचून ताणें आमी शिकायत केली. तशेंच आमी हो अण्णा हजारे जो पळय आसा, जो एक सोशल वर्कर आसा, ताजेरय आमी बातमी कानार घातली की बाबा अशें अशें आसा, अन्याय जाला ह्या लोकांचेर, त्या खातीर तुमी येयात, एक आमी धरणे धरया. तर आमकां अण्णा हजारेन तेन्ना सांगलें की तुमी एक आयोजन करात, आपूण येतलो म्हूण. पण ताजे नंतर अशें जालें की अण्णा हजारे दुसरे फावटी आमी गेल्लो तेन्ना बरो नाशिल्लो तो, ताजी तब्येत बरी नाशिल्ली, त्या खातीर तो येवपाक पावलो ना. पण निरंतर आमी टायम टू टायम पत्रकार परिशद घेतल्यो, डेमॉन्स्ट्रेशन घेतलें, जंय जंय समाजाची मिटींग आसा थंय लोकांक आमी एक निवेदन दिलें. तशेंच मागीर हालीं CM आशिल्लो सावंत, ताका आमी निवेदन दिलें. मागीर जावडेकर आयिल्लो, जावडेकर साहेबाक आमी निवेदन दिलें आनी सांगलें की बाबा रे, पळय, ह्या लोकांचे अन्याय जावप बरोबर न्ही, सगल्यांक समान, कित्याक सगळे आमी भारतीय नागरीक, आमकां एअरपोर्ट जाय, अशें न्ही की आमकां एअरपोर्ट नाका, पूण अन्याय करून न्ही लोकांचेर. त्या खातीर आमी एक ठाम भुमिका घेतली की आमी खंयच्याय पातळीचेर वतले. आतां हो मुद्दो जो पळय आसा, आमी आतां आमच्या भारत मुक्ती मोर्चा आनीक बामसेफ आनीक बहुजन क्रांती मोर्चाक ऑलरेडी हो दिल्लो आसा की असो असो अन्याय जाला म्हणून. ते लोक सगळे हांगा एक फावटी आयले मुंबयच्यान आनी हे सगळे वाठाराचे जे कोण बाधित लोक आसात, जे पिडीत लोक आसात, ते सगळ्या लोकांक मेळ्ळे. वेगळे वेगळे लोकांची समस्या आशिल्ल्यो ते जाणून घेतले. पण मदले काळाक अशें जालें की कोरोना आयलो आनी कोरोनाचो कहर इतलो जालो की तें आंदोलन खंय तरी कमी पडलें आमचें. पण आमी आतां संपर्कांत आसात, ते फाटीं येवन गेले आनी सांगलां की बाबा रे, तुमकां जो कितें पाठ पुरवठो जाय आनी तुमकां समज म्हूण सहायता जाय आनी कितेंय समज म्हूण तुमकां समज म्हूण तूं न्यायीक पाठबळ सुद्दां जाय जाल्यार आमी तुमचे बरोबर आसतले. ह्या लोकांक न्याय मेळपाक जाय. सरकाराक हांव विनवणी करता की बाबा तुमी तांचो अंत पळयनाकात. बरें, न्याय जेन्ना आमी मागता तेन्ना ह्या कुटुंबा कडेन कशा पद्दतीन न्याय जावपाक जाय अशें तुमकां दिसता? पळय, आतां कशें आसा की हांव सदांच म्हणटा की सगल्यांक समान हक्क आसा, बरोबर. जे धनगर समाजाक तुमी पॅकेज दिल्या 30 कोटीची, 14 घरां जी पळय आसात, तांकां तुमी गोठे दिल्यात, तांकां घरां दिल्यात, तांकां जागा दिल्यात आनी जवळ जवळ तांचेर 14 कुटुंबाचेर तुमी 36 कोटी सुमार मोडल्यात. तशें 2 कुटुंबांचे जे पळय तांकां इक्वलंट जो पळय शेअर येता अबावट 2 crores तांकां मोडात न्ही. कित्याक आज घर बांदपाचें म्हणल्यार सोंपें काम न्ही. एक तर जागो कितलो तुमकां खबर आसा, हांगा पिढी लागिल्ली आसा. आतां हांगा भाव जो पळय आसा तो आसमानाक म्हणल्यार वयर मळबाक पावला भाव. आनी जी हांगा वास्तुस्थिती जी आसा पळोवपाक गेल्यार, दुसरे कडेन जागो घेवपाक गेल्यार ती ताजे कडेन पलीकडे आसा, ताजे कडेन तितले पयशे नात. तर आमी सरकारा कडेन मागणी केल्लें, तुमी सायडीन खंय तरी जागो घेयात, देखूनच कित्याक तो हांगाच रावता न्ही. म्हणटकीर
तुमी जागो घेयात आनी ताका घर बांदून दियात, हीच आमची मागणी आशिल्ली. पण आज पर्यंत सरकार खंय तरी आमकां हे सगळे आमच्या मागणीचेर दुर्लक्ष करता, खंय तरी ताका खंय डावलपाचो प्रयत्न करता आनी खरोखरच हो अन्याय जाला. आनी हो निरंतर आमी लोकां मुखार मांडटात की बाबा रे अन्याय जाला, हांकां खंय तरी न्याय मेळपाकूच जाय. 3 वर्सां न्ही 30 वर्सां सुद्दां आमी झगडपाक तयार आसा कुळमणकार संघर्श समिती. पर्रीकर मुख्यमंत्री असताना हे सगळे घटना घडले होते. त्यानंतर डॉक्टर प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री झाले, जे बहुजनांचे मुख्यमंत्री असे म्हटले वता. तर मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा तुम्ही ह्या विषयी भेटलेले आसा आणि तांकां सांगलेले आसा आणि त्यांच्यानी तुमकां कसो प्रतिसाद दिल्लो आसा? पळय तुमकां आश्चर्य जातलें की ज्या दिसा हाजी घरमोडणी सांजची 7 वरांची फौज फाटा घेवन थंय कलेक्टर आशिल्लो, मामलेदार आशिल्लो, बरोबर 7:30 वरांचेर ताची घरमोडणी, नोटीस न दिता ताची घरमोडणी धडाधड JCB घालून. आनी दुसरे वटेन सकाळीं हे पर्रीकरा सरकारान आनी पर्रीकरान आनी बाबू आजगांवकारान ह्या धनगर समाजाक सगल्यांक एसेंब्ली व्हेले आनी थंय एक मोठो कार्यक्रम केलो आनी त्या कार्यक्रमाक सगळ्या लोकांक ती संदी दिल्यो आनी प्रत्येकाक एक धनगरांक एक नोकरी दिली GMR मार्फत. म्हणजे हो व्हडलो विरोधाभास आसा. एक वटेन तूं समाजाची लोकांची घरां मोडटा आनी दुसरे वटेन तूं कितें काय म्हणजे रिहॅबिलिटेशन करता लोकांचें, म्हणजे हें कितें तूं करपाक सोदतालो. पण आज पर्रीकर ना, आमी ताजे बद्दल कांय उलोवपाक सोदनात. पण म्हाका दिसता की सावंत हो डायनेमीक लिडर आसा बहुजन समाजाचो. ताणें भारतीय जनता पार्टीचो एजेंडा चलोवपाचो ना, ताणें बहुजन समाजाचो एजेंडा चलोवपाक जाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय, आदी कल्याण मध्य कल्याण अंत कल्याण, म्हणल्यार बहुजनाचें सदांच सूख पळोवनूच तूं मुखार सरतलो. की बहुजन समाजाच्या लोकांनी तुका निवडून हाडला. जरी तर तूं BJPचेर बसलो जाल्यार बहुजन समाजाच्या लोकांनी तुका कितें काय म्हणल्यार आज थंय बसयला, हें ताणें विसरपाचें न्ही. आनी तो जो एजेंडा चलयता पळय तो बरोबर न्ही. बहुजनाचो एजेंडा चलय, बहुजनाचें सूख पळय. आमी इतलेंच मागतात की बाबा ह्या लोकांक तूं न्याय दी. कित्याक न्याय हो जो आसा पळय तो बहुजन समाज, आमकां दिसता आतां की बहुजन समाजाचो मनीस बसला थंय, आमचो मनीस बसला. पण जेन्ना तो न्याय दितलो तेन्ना तो खरो राजा आसतलो, डुप्लिकेट राजा न्ही. आमकां खरो राजा जाय जो बहुजनाचें हित पळयतलो, जसो शिवाजी महाराज जावन गेले. ताणें गरीब कश्टकरी समाजाक, शेतकरी समाजाक, वंचीत समाजाक न्याय दिलो. असो हो राजा जावपाक जाय अशें आमकां दिसता. तर हा होता इन गोवाचा विशेष वृत्तांत. तुम्ही पाहिलंच असेल की कशा पद्धतीनं सरकारी यंत्रणेचाच वापर करून या दोन्ही कुटुंबावरती अन्याय आणि त्यांची फसवणूक करण्यात आली आहे. नारायण गडेकर आणि त्याचबरोबर OBC समाजाच्या इतर संघटना या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पाहणं गरजेचं ठरणार आहे की या कुटुंबाला खरंच न्याय मिळणार आहे की नाही. तुम्ही इतर घडामोडींसाठी पाहत राहा इन गोवा 24 तास. कायद्यानुसार संपूर्ण रिहॅबिटेशन दिल्याशिवाय तुम्ही ॲक्विजिशन करूच शकत नाही. असं असताना सरकार आमच्यावर अन्याय करतो. भीक घातलेल्या सारखे म्हाका तेणी 3.5 लाखाचो चेक दिलो. पण आता सरकार आमचा असलेला व्हरता. सावंत हो डायनेमीक लिडर आसा बहुजन समाजाचो. ताणें भारतीय जनता पार्टीचो एजेंडा चलोवपाचो ना, ताणें बहुजन समाजाचो एजेंडा चलोवपाक जाय. गव्हर्नमेंट गरिबांक न्याय दिना जाल्यार कोणाक दितलो न्याय? ह्यांनी गव्हर्नमेंटाने सगळ्या शेतकऱ्यांक फसयलेले आहात. साडी शॉपिंग करपाक आता बेळगांव वचपाची गरज ना. पणजीतल्या बॉम्बे बाजारात तुमका दर्जेदार प्रकारच्या साड्यो खरेदी करपाक मेळटा. नवीन व्हंकलेक नववारी असो किंवा उत्तर भारतीय लेहंगा, सिल्क साडी किंवा कॉटन साडी, तुमची पसंत आणि आमचे कलेक्शन. साडी स्वतः खातीर खरेदी करा किंवा गिफ्ट करा. बॉम्बे बाजार 18 जेल रोड, पणजी.